या बोला. कळलं दुष्यंत कोण होता, कोणी पाठवलं होतं? नाही सापडला, पण आमच्या पथकाला त्याच्याबद्दल महत्वाची माहिती मिळाली. त्या इस्माचं नाव दुष्यंत नसून किशोर आहे. त्याला तुमच्या राजकीय विरोधकांनी तुमच्या घरात प्लांट केला होता. त्याला आमच्या भाषेत राजकीय हेरगिरी म्हणतात. हे लोक राजकीय नेत्यांच्या घरात, ऑफिसमध्ये प्रवेश करतात आणि त्यांची खासगी माहिती त्यांना ज्यांनी नेमले त्यांच्यापर्यंत हे लोक पोहोचवतात. सरपोतदार साहेबांना तर हे नवीन नाहीये. ठीक आहे, मी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालतो आणि पुढची ऍक्शन काय घ्यायची हे ठरवतो मी. या तुम्ही. ठीक आहे सर. जय हिंद. जय हिंद. मणी, झालं समाधान? नाही, बरं झालं ते आले इथे, नाहीतर तू तर आम्हाला फासावर लटकवायला निघाला होतास. डॅड, प्लीज तुम्ही मणीला समजावून ठेवा. या घरात काही झालं तरी ते बिल आमच्या नावावर फाटतं. दिस इज नॉट डन. मणी, इथून पुढे आमच्यावर आरोप करताना 100 वेळा विचार करायचा. ओके? सुजितराव, बास. आता ह्याच्या पुढे दुष्यंत हा विषय आपल्या घरामध्ये नकोय मला. नीलम, मणी, उद्याचा दिवस तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण उद्याच मी माझं नाव आणि तुमचा अधिकार देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मणी सर अजून कसे नाही आले? बरेच दिवस झाले, त्यांच्याशी व्यवस्थित बोलणंही झालं नाही. खूप रागवले होते माझ्यावर. हो ना रे बाळा, आपले बाबा खूप रागवले होते ना आपल्यावर. पण आता सगळं ठीक झालंय. आपल्या आयुष्यातलं संकट निघून गेलंय. आता अजिबात काळजी करायची नाही. आता तू, मी आणि तुझे बाबा आपण छान एकत्र राहूयात. मणीसरांचा फोन. मणीसराव, कुठे आहात तुम्ही? मी घरी वाट बघतीये तुमची. स्वानंदी, एक मिनिट. आता टेरेसवर या. टेरेसवर कशाला? तुम्ही या म्हणतोय ना टेरेसवर. अहो पण या पटकन, मी वाट बघतोय. मणीसरांनी टेरेसवर का बोलवलं असेल? परत काही प्रॉब्लेम तर नाही ना झाला? चल आपण जाऊन बघूयात. मणीसर, मणीसर अहो कुठे आहात तुम्ही? वेलकम स्वानंदी मणी सरपोतदार. प्लीज, आज तुमच्यासाठी खास रोमॅन्टिक जेवणाचा बेत आखलाय. प्लीज या, बसा. बसा. आज खास तुमच्या आवडीचा पदार्थ बनवलाय, शेवभाजी.
आणि हे आणि फीडबॅक द्या. मी आतुरतेने वाट बघतोय. खा लवकर. मला नाही बोलायचं तुमच्याशी. का हो, काय झालं? तुम्हाला नकोय का शेवभाजी आता? दुसरं बनवू का काही? काही नकोय मला. अहो, मग काय झालंय? तुम्हाला आठवतंय याच जागी आपण एकमेकांना वचन दिलं होतं. आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी आपण एकमेकांची साथ काही सोडायची नाही. कायम एकमेकांच्या सोबत असायचं. पण तुम्ही तर माझं त्या दुष्यंतशी. स्वानंदी, आपलं झालं ना बोलणं या विषयावर. तुम्ही किती वेळ ते मनात ठेवणार आहात? विसरून जा ना आणि माफ करा मला. स्वानंदी, आपल्या दोघांमध्ये जास्त समजूतदार कोण आहे? तुम्ही आहात की नाही? मग माफ नाही करणार मला? हे बघा, आता इथून पुढे इकडचं जग तिकडे जरी झालं ना तरी मी तुमच्यावर अविश्वास दाखवणार नाही. माझ्या स्वतःवर शंका घेईल, माझ्यावर स्वतःवर, पण तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेव. बस. ए बाळा, आय नो मी तुला खूप त्रास दिलाय. तुझ्यासोबत तुझ्या आईलाही त्रास झालाय माझ्यामुळे. पण मग तू माफ करशील ना मला? आणि आईलाही सांग तेवढं माफ करायला. हवं तर मी उठाभाषा काढतो. ओके? हे बघ. ए आता तुम्हाला माफ करायचंय की नाही हे त्या बाळालाच ठरवू द्या ना. मग विचारा ना त्याला प्लीज. ए बाळा, बाबाला माफ करायचं का नाही? म्हणजे खूप त्रास दिलाय ना यांनी आपल्याला. करायचं का माफ? मणी सर, बाळ हो म्हणताय म्हणून माफ करते तुम्हाला. नाहीतर रात्रभर उठाबशा काढावा लागला असतं तुम्हाला. बर बर, जेव्हा पटकन ते गार होत आहे. ते बघा, त्यालाही भूक लागली. खा खा, पटकन खा. आवडलं? थँक्यू. बाळाला आवडलंय. मग खा. रोज मला विसरून मी गुणगुणतो नाव तुझे. आज इथे तू नजरी तरी भवती भास तुझे. तुझ्या आठवणचा शहारा जरा येऊनी ह्या मनाला. सावर रे 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 सावर रे. रोज मला विसरून मी गुणगुणते नाव तुझे. आज इथे तू नजरी तरी भवती भास तुझे. स्वानंदी, तुम्हाला ते झाड आठवतं जे जळालं होतं? त्याने जळून आपल्या आयुष्यात धोका असणार हे सुचवलं होतं. पण त्यानंतर मी हे झाड लावलं.
किती सुंदर फुलांनी बहरलंय बघा. त्या फुलांप्रमाणेच आपल्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहे आणि ते सुद्धा हेच सुचवत आहे. मणी सर, मणी सर अहो उठा लवकर. 5 मिनिटं. मणी सर अहो 5 मिनिटं नाही आणि 10 मिनिटं नाही, 5 मिनिटं करता करता तुम्ही अर्धा तास झोपलाय. चला उठा लवकर, उशीर होईल. 5 मिनिटं. मणी सर, स्वानंदी आओ, झोपू द्या ना हो. स्वानंदी, बरं झालं उठलात. आता पटकन आवरा, आपल्याला खाली जायचंय. मणी सर, मणी सर अहो काय करताय? कोणीतरी बघेल, सोडा. कशाला कोणी बघेल? आणि बघितलं तरी घाबरतो का मी? माझ्या बायकोला पकडलाय. आज काय आहे माहितीये ना? आज आपण दोघे सोबत आहोत. हो तसं नाही, हं? म्हणजे आज वकील येणार आहेत ना घरी. तुम्हाला तुमचा हक्क मिळणार आहे. वॉर्डन मॅडम आणि तुम्हाला तुमचं नाव मिळणार आहे. त्यामुळे लवकर उठा, आवरा, नाहीतर असं व्हायचं वकील यायचे आणि तुम्ही झोपूनच राहायचे. अहो वकील थांबतील हो. पण आता तुम्ही आणि मी आपण जे सोबत आहोत हा क्षण थोडीच थांबणार आहे. म्हणून मी हा क्षण पकडून ठेवलाय घट्ट. मणी सर, प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते आणि आताची योग्य वेळ आहे आवरून वकिलांना खाली भेटायला जायची. त्यामुळे उठा आणि आवरा. मी वॉर्डन मॅडमला बघून आले. 1 मिनिट बस. आधी आता काय? त्याआधी तुमच्या फिजिओथेरपिस्टने तुम्हाला जो वॉकर शू सांगितलाय तो घालायचा आहे. आणि इथून पुढचे काही दिवस तो शू तुमच्या पायामध्ये दिसलाच पाहिजे मला. बर, येऊ का? थँक्यू. वकील साहेब अजून कसे काय आले नाहीयेत? गुड मॉर्निंग. काय गुड मॉर्निंग? काय चाललंय घरात? गुड मॉर्निंग आहे ही. सुजित, बघतोयस ना कसे कासावीस होत आहेत आणि वकिलांची वाट बघतायत बघ. तुझा आणि माझा बळी देण्यासाठी किती उत्सुक आहेत. आपल्या हक्कात वाटेकरी आणायला किती आतुर झालेत. बघ बघ, बघतोयस ना? सुजित, अजिबात वेळ नाही आता. वकील आला आणि सह्या झाला की संपलं सगळं. काहीतरी करणार आहे. आपल्याला हे होऊन नाही द्यायचंय. काय करू मी मॉम? मलाच काही सुचत नाहीये. तुला काय वाटतं मला मजा येते हे सगळं असं बघत बसायला? मला ना डॅडचं काही कळतच नाही. एकदा म्हणतात मणीला मारून टाकायचंय, आता त्याच्याच नावावर सगळे प्रॉपर्टी करतायत. मला वाटतं डॅडच्या मनात काहीतरी सुरू व्हायचे आपल्याला कळत नाहीये. ठीक आहे, डॅड कधी काय वागतील तसंही आपल्याला कधी कळलंय. बघूया डॅडची ही सॉल्ट अँड पेपर लव्ह स्टोरी. अहो, तुम्हाला उशीर होत असेल ना? म्हणजे पक्ष कार्यालयात काही काम असेल, इकडचं आम्ही बघून घेऊ. हा काय रे सुजित? हो डॅड. शालिनी, तुम्हाला आज अचानक माझ्या कामाची एवढी काळजी का वाटू लागलीये हे मला कळतंय बरं का.
तुम्ही शांतपणे नाश्ता करा, मला माझं काम करू द्या. या वकील साहेब या. गुड मॉर्निंग सर पोद्दार साहेब. गुड मॉर्निंग. बसा. या बसा. त्यानंच खूप महत्वाचं काम आहे. थांबा, मी मंडळींना बोलवतो. नीलम, मणी, स्वानंदी, या वकील साहेब आलेत. बरं तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी? नाही, पाणी बस. घ्या ना पाणी घ्या. ये नीलम, बस. नमस्कार. नमस्कार मणी सर. ह्या वेळेस सगळे कागद अगदी व्यवस्थित तयार करून आणलेत. कोणतीही चूक नाहीये. मी स्वतः व्हेरीफाय केलेत. आणि आता तुमची आणि मॅडमची सही झाली की तुम्हा दोघांनाही तुमचा हक्क आणि सर पोद्दार हे आडनाव तुम्हाला मिळेल. थँक्यू वकील साहेब. आणि सॉरी. सॉरी कशासाठी? नाही, ते गेल्या वेळी मी जरा खूपच रूडली बोललो तुमच्याशी आणि रागाच्या भरातही नको नको ते बोललो. त्यासाठी माफ करा. ते चालायचं सर. आमच्या व्यवसायात आहे ना, आम्ही काहीच वाईट वाटून घेत नाहीत कशाच. चला आपण पहिल्यांदा फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून घेऊया. वकील साहेब, कुठे कुठे सह्या हव्यात त्या घ्या आणि माझ्या मनावरचं ओझं उतरवा. काय त्यांचा हक्क देण्यासाठी माझ्याकडनं आधीच खूप उशीर झालाय, तेव्हा आता जास्त उशीर नको. हो साहेब. मणी सर, पहिल्यांदा तुम्ही सह्या करून घ्या. तुमच्या सह्या झाल्या की तुमच्या शेजारीच मॅडमला सह्या करायला सांगा. हो. पेन. मॅडम, मणी सरांनी जिथे सह्या केल्या त्याच्या बाजूलाच तुमच्या सह्या करा. मॅडम, मॅडम बरं वाटत नाहीये का? पाणी देऊ का मी तुम्हाला? नीलम, काय होतंय? बरं वाटत नाहीये का? हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. अगं, हा तुझा हक्कच आहे. कर कर, पटपट सह्या कर आणि ते पेपर्स त्यांच्याकडे दे. मॅडम, हो मॅडम, मॅडम, नीलम. काय होतंय तुम्हाला? नीलम, काय झालं? बरं मॅडम. वाटत?
मॅडम बरं वाटत नाही का? मॅडम हो. हे बघा या तिन्ही पेपर्सवर सह्या झाल्या, जरा बघून घ्या बरं. वकील साहेब काय झालं? नाही सर, सॉरी सॉरी म्हणजे? साहेब, हे प्रोसेस पूर्ण झालीच नाहीये. पण कशामुळे, काय झालंय? तुम्हीच बघा या सह्यांमध्ये किती फरक आहे आणि ह्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. बघू मला. पेपर जब मी परत सह्या करते, आणा ना. थोडस गरगरल्यासारखं होतं. मी सह्या करते, द्या ना. आई, आपण सह्या नंतर करू, आता तुझी तब्येत महत्वाची. नाही म्हणे, आपण इतके दिवस या दिवसाची वाट बघत होतो. अगं सह्या सर म्हणीला करूया. त्याचा हक्क मिळायला हवा. मी परत सह्या करते, द्या. आई माझं ऐक, आपण सह्या नंतर करू, आता तुझी तब्येत महत्वाची. चल नाही म्हणे, अरे तू आराम कर. चल सानंदी, मी चला मॅडम आराम करा. ते स्टिक. सावकाश. सावकाश. हळू. ठीक आहे साहेब, येतो मी नवीन पेपर तयार करतो. तुमचा कॉल येईल तेव्हा परत येतो. येऊ सर? या.